नमस्कार मंडळी, तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ना तो ऑक्टोबरचा आहे। तुम्हाला माहितीच आहे एप्रिलमध्ये मी मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला होता। मी मसाला बनवत होती तेव्हा ना मला भरपूर सारे डीएम्स आल्या की ताई तुम्ही मसाला विकता का? मसाल्यासाठी मला 3-4 वर्ष आधीपासून विचारतच होते की ताई तुम्ही मसाला विकता का? पण तेव्हा माझा मसाला सेल करायचा विचार वगैरे नव्हता। पण जेव्हा एप्रिल 2025ला मी व्हिडिओ टाकला तेव्हा एवढ्या डीएम्स बघून ना मला वाटलं मीही व्यवसाय सुरू करावा। माझ्या मिस्टर, मम्मी आणि माझ्या मुलांना सांगितलं तर ते नाही म्हटले, कारण की मसाल्याचं काम खूप असतं, तुला एकटीला होणार नाही एवढं काम, तर तू नको करूस। पण माझी इच्छाच होती, म्हटलं नाही मला करायचंच आहे। मग केली मी व्यवसायाला सुरुवात। मग त्याच्यानंतर मी घरचा मसाला कुठला होता तो 8.5 किलो तो संपला। परत 12 किलो, 15 किलो, 20 किलो, 25 किलो, 30 किलो, 50 किलो मसाला कुटतच गेली, कारण की अंदाज नव्हता ना, पहिल्यांदाच व्यवसाय करते तर किती पुरेल नाही पुरेल। मेपर्यंत सगळा मसाला संपला। मग मेच्या एंडिंगमध्ये मी पावसाळ्यासाठी मसाला कुटून ठेवला, कारण की कोणाच्या ऑर्डर्स आल्या तर तोही मसाला माझा जुलै एंडपर्यंत संपला। मग बरेच डीएम येत होती की ताई आम्हाला मसाला पाहिजे। मी म्हटलं त्यांना ऑक्टोबरनंतरच रिस्टॉक होईल, कारण की ऑक्टोबरला हिट पडतेच म्हटलं तेव्हा बनवेन। पण असं झालं की यावेळेस ऑक्टोबरलाही पाऊस पडत होता आणि दिवाळीची साफसफाई वगैरे केली मी फराळ करण्यात, तेवढ्यात 7-8 दिवस आमच्याकडे चांगला कडक ऊन पडला। मग पटकन मी गेली एपीएमसी मार्केटला, तिथून मिरच्या आणल्या। मिरच्या मी देठ काढून घेतले, ते 3 दिवस सुकवले। खडे मसाले सगळे मी भाजून घेतले मस्त, आणि मिरच्या आणि जे अख्खे गरम मसाले आहेत ते सगळे एका गोणीत भरले। मग मसाल्याचे चक्कीवाले आहेत त्यांना फोन केला, त्यांचं म्हणत आहे उघडतो मी। त्यांनी उघडली, कारण की पावसाळ्यामध्ये चक्क्याही बंद असतात। स्वच्छ वगैरे करून घेतली त्यांनी, आणि लगेच माझे मिस्टर मला घेऊन गेले तिथं मसाल्याच्या चक्कीवर। आणि दुसऱ्या दिवशी लगेचच मी सर्व मसाल्यांची पॅकेजिंग केली। आणि तुम्हाला तर माहिती असेलच, माझ्याकडे नुसता आगरी कोळी मसालाच नाही, तर सेलम हळद, गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल पावडर हेही आहेत। आणि मसाला तयार झाल्यावर मी लगेचच मसाला रिस्टॉक झाल्याचा व्हिडिओही टाकला। त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना मसाले पाहिजे होते त्यांनी पटापट ऑर्डर्स केल्या, आणि सगळ्यांना मी कुरिअर देखील केलं। आता सर्व मसाले माझ्याकडे रेडी आहेत। तुम्हा कोणाला जर हे सर्व मसाले पाहिजे असतील तर लवकरात लवकर माझ्या इन्स्टा पेज किंवा फेसबुकला तुम्ही डीएम करू शकता।